गायत्री किचनवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला असा कुरकुरीत साबुदाणापासून पापड बनवून दाखवणार आहे. तर मी इथे घेणार आहे 1 किलो साबुदाणा. आता हा साबुदाणा मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. आता मी हे पळी पापड तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. कुकरच्या एका शिट्टीमध्ये हे पापड तयार होतात. तर आता आपण साबुदाणे चांगले 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे पापड खूप छान आणि कुरकुरीत होतो. आता साबुदाणे छान व्यवस्थित आपण धुवून घेतलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये अर्धा लिटर पाणी टाकून 5 किंवा 6 तासासाठी भिजवून ठेवणार आहोत. आता 5 किंवा 6 तासानंतर आता आपण हे पापड करायला घेणार आहोत. 1 किलो साबुदाण्याला बरोबर 5 लिटर पाणी लागतं. तर आपण सुरुवातीला इथे 2 लिटर पाणी कुकरला उकळून घेणार आहोत. पाणी छान असं उकळल्यावर आपण त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहोत हे पण व्यवस्थित बघा. आता आपण इथे चव अनुसार मीठ टाकून घेणार आहोत. मी 2.5 चमचे मीठ टाकलेलं आहे इथे. आणि आपल्याकडे ज्या सुकलेल्या लाल मिरच्या असतात त्या मी 10-12 घेतलेल्या आहेत. त्या आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे मिरच्या नसतील तर तुम्ही त्याच्यामध्ये चटणीसुद्धा टाकू शकतात. तर बघा, मी आता मिक्सरला बारीक वाटून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण हे पाणी छान असं उकळीला आलं की मग आपण जे 5-6 तासासाठी साबुदाणे भिजवलेले होते ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. पाणीला छान अशी उकळी येऊ द्यायची, मगच साबुदाणे टाकायचे. आणि आता आपण हे साबुदाणे छान आपले भिजून झालेले आहेत. तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल ती पण बारीक वाटून टाकायची. जर तुम्हाला चटणी टाकायची नसणार तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकतात. आणि जिरं खात असतील तर तुम्ही जिरंसुद्धा टाकू शकतात. आता आपण इथे सर्व साबुदाणा भिजवलेला हळूहळू टाकून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही, पूर्ण आपल्याला आता या पाण्यामध्ये साबुदाणा पूर्ण मिक्स व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा. जर असा मोकळा नाही होत असणार तर आपल्याकडे छोटी रवी असते, त्या रवीने असा मस्त मिक्स करायचा, म्हणजे साबुदाणा पूर्ण असा मोकळा होतो. तर पाहू शकता तुम्ही, आता आपल्या इथे साबुदाणा छानपैकी पूर्ण मोकळा झालेला आहे. आता आपण लागता पाणी टाकून पूर्ण 5 लिटर पाणी लागलेलं आहे. आता आपण एक शिट्टी कुकरची घेऊन घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही, मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते की साबुदाणा त्याच्यामध्ये अर्धा कच्चा दिसतोय, म्हणजे पांढरा पांढरा दिसतोय. म्हणून आता आपण एक कुकरची शिट्टी घेऊन घेणार आहोत. तर पाहू शकता आता मी कुकर लावून घेतलेला आहे आणि एक शिट्टी घेऊन घेणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने हे साबुदाणा पळी पापड करून पाहिले ना तर परत परत बनवणार एवढे छान होतात. तर पाहू शकता तुम्ही, आता कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर मी पाहू शकता तुम्ही किती छानपैकी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पळी पापडाचं. आता मी हे पूर्ण थोडं गार झाल्यावर आता पटापट हे पापड मी तुम्हाला टाकूनसुद्धा दाखवणार आहे. दिसतोय का तुम्हाला एक तरी साबुदाणा त्याच्यामध्ये? पूर्ण असे साबुदाणे शिजून जातात. आता मी इथे पटापट सर्व साबुदाण्याचे पापड टाकून घेणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, असे काचीसारखे छान असे मस्त दिसतात एकसारखे, आणि खायला तर इतके छान लागतात ना, एकदम कुरकुरीत होतात. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून बघा. आता आपल्याकडे कसं उन्हाळ्याचे वर्षभर आपल्याला उपासाचे पापड लागतात, तर असेसुद्धा थोडे थोडे केले तरी चालतं. आता माझ्याकडे जागा नसल्यामुळे मी हे घरामध्येच एक दिवस आधी टाकते. दुसऱ्या दिवशी मी बाल्कनीमध्ये वाळून घेते, म्हणजे 2-3 दिवस असे छान मस्त वाळल्यानंतर मी तुम्हाला सर्व पापड दाखवणार आहे आणि तळूनसुद्धा दाखवणार आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा. आणि मी बटाटे पापड, साबुदाणा पापड, कुरडई, नाचणीचे पापड याचीसुद्धा ऑर्डर घेते आणि मला भरपूर अशा ऑर्डरी येत आहेत. तर तुम्हालासुद्धा ऑर्डर द्यायची असेल तर मी व्हिडिओमध्ये माझा नंबर देणार आहे, तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करा. तर पाहू शकता तुम्ही, एकदम झटकीपट
कमी गॅस लागतो आणि एकदम पटकन साबुदाण्याचे हे पापड तयार होतात आणि खायला तर खूप छान लागतात. म्हणजे पीठ शिजवायची पण गरज नाही, फक्त कुकरमध्ये एक शिट्टी होऊ द्यायची, पापड तयार. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा. लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर माझ्याकडे कुरडयासुद्धा मिळतात, नाचणीचे पापडसुद्धा मिळतात, तर तुम्ही ऑर्डर करू शकतात. आता इथे आपले सर्व पापड टाकून झालेले आहेत, तर पाहू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला हे पापड पूर्ण वाळवल्यावरच दाखवेल आणि तळूनसुद्धा दाखवणार आहे की हा पापड कसा तयार होतो. तर पाहू शकता तुम्ही किती छानपैकी आपले पापड तयार झालेले आहेत. असे काचीसारखे दिसतात. आता आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे साबुदाणा चकलीचा येणार आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर माझा व्हिडिओमध्ये नंबर टाकून देणार आहे, मला नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा. तर बघा साबुदाण्याचे पापड छान असे मस्त वाळून झालेले आहेत. आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे. बटाटा साबुदाण्याचा पापड हा व्हिडिओ मी टाकला होता, त्याच्यात माझा नंबर दिला होता. मला व्हॉट्सअपला भरपूर असे मेसेज आले की ताई आम्हाला बटाटा साबुदाण्याचे पापड हवे आहेत. ज्यांच्या ऑर्डरी होत्या त्यांना मी सर्वांना पापड पोचवले. तुम्हाला बी ऑर्डर करायची असेल तर माझ्या नंबरावर व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकतात. साबुदाणा पापड आवडले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब करा आणि ऑर्डर करायची असेल तर मला नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा. आता इथे आपले सर्व पापड तळून झालेले आहेत, तर पाहू शकता तुम्ही असे मस्त तयार झालेले आहेत आणि कलर तर किती छान आलेला आहे. तर पाहू शकता, वाटतं आहे की आपण हे साबुदाण्याचे पापड कुकरमध्ये केलेले असतील ते, आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत. तर बिलकुल तेलकट होत नाहीत आणि एकदम छान असे कुरकुरीत होतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि ऑर्डरसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.